2021 MST-CET 2021 ही परीक्षा केव्हा होणार? हा प्रश्न 12वीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सारखा आता घोळत आहे. आणि त्याविषयी वेगवेगळे जे यूट्यूब चॅनल आहे त्यावरती दररोज काही ना काही माहिती जी आहे ती दिवसभरामध्ये 2 ते 3 वेळेस माहिती दिली जाते की MST-CET परीक्षा केव्हा होणार? प्रश्नचिन्ह. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची जी मानसिक अवस्था आहे ती बिघडली जात असते. आणि त्यामुळे अशा पद्धतीने सारखं-सारखं विद्यार्थ्यांना जे त्रास देणारे आहे, तर त्यांनी कृपया आपली जी काही फ्रिक्वेन्सी आहे, ती थोडक्यात विद्यार्थ्यांची देखील मानसिकता विचारात घेऊन जर माहिती असेल तरच ती व्यवस्थित मांडा. तारीख तुम्हाला माहिती असेल, त्याविषयी खात्रीलायक माहिती असेल, तरच ती माहिती विद्यार्थ्यांसमोर द्या. कारण विद्यार्थी आणि पालक जे आहे, ते संभ्रमावस्थेमध्ये असतात. आणि हीच विद्यार्थ्यांना देखील आव्हान आहे, की आपण जे विश्वसनीय असे यूट्यूब चॅनल आहे, की ज्याच्यावरती अधिकृत माहिती जी आहे, ती येत असते. अशाच यूट्यूब चॅनलवरती विश्वास ठेवा. विनाकारण आपण कोणत्यातरी यूट्यूब चॅनलवरती माहिती पाहून इतर विद्यार्थ्यांना देखील वायबल करू नका. त्यांचं देखील मानसिक संतुलन बिघडू नका. कारण दिवसभरामध्ये असे 2-3 नोटिफिकेशन देत असतात, की MST-CET परीक्षा ही या महिन्यामध्ये होणार आहे, त्या महिन्यामध्ये होणार आहे, रद्द होणार आहे की काय? आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सातत्याने गोंधळ जो आहे तो उडत असतो. अशी परिस्थिती होऊ नये त्यामुळे सातत्याने जे विद्यार्थ्यांचे फोन येत होते, तर त्याकरिता आज आपण ही माहिती थोडक्यात बघत आहोत. तर आत्तापर्यंत जर आपण बघितलं, तर डिलीटेड सिलेबस होणार आहे का? त्याची माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आलेले होते, त्याची माहिती आज आपल्याला थोडक्यात बघायची. तर सर्वात प्रथम आपण MST-CET परीक्षेची थोडक्यात जी माहिती आहे, ती बघणार आहोत. तर MST-CET परीक्षा याआधी कोरोनाची परिस्थिती ही बऱ्यापैकी निवळलेली होती आणि त्यामुळे MST-CET परीक्षा ही जो काही मे महिना असेल त्या मे महिन्यामध्ये घेण्याची तयारी देखील शिक्षण विभागाची ही सुरू होती. परंतु कोरोनाची परिस्थिती एवढी झपाट्याने अचानक वाढली आणि पर्यायाने सर्व नियोजन जे आहे शिक्षण विभागाचं ते कोलमडल्यासारखं झालेलं होतं. कारण अशा परिस्थितीमध्ये की ज्या MPSC, UPSCच्या परीक्षा आहे त्या देखील पुढे ढकलल्या जात आहे. त्यामुळे निश्चितच MST-CETची परीक्षासुद्धा आता लगेचच्या लगेच होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची सफेद रेषा आहे. त्याच्यामुळं विनाकारण तुम्ही लगेचच्या लगेच तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल अशा मनस्थितीमध्ये राहू नका. आता कोरोनाची परिस्थिती जेव्हा निवळेल, मग त्यामध्ये किती दिवस जातात? ही कोरोनाची परिस्थिती निवळण्यासाठी 15 दिवस जात आहे का महिना जातोय? ही परिस्थिती सध्या कुणीच सांगू शकत नाही. कारण आत्ता सध्या रेमडेसिवीर औषध असेल, ऑक्सिजनची कमतरता आहे, अशी भयानक परिस्थिती सध्या ओढवलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती निवळण्याकरिता किती दिवस लागत आहे, हे कुणी सध्या सांगू शकत नाही आहे आणि त्यामुळं परीक्षा ज्या घ्यायच्या आहे, त्याकरिता शिक्षण विभाग देखील कोरोनाची परिस्थिती निवळण्याची वाट पाहत आहे आणि त्यामुळे MST-CET परीक्षा ही कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतरच या तारखा जाहीर केल्या जातील. लगेचच्या लगेच या तारखा कुणीही जाहीर करणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला अजून किमान 1 महिना तरी हा अभ्यास करायला मिळणार आहे. कमीत कमी आपण याच्यामध्ये म्हणतोय जास्तीत जास्त किती दिवस लागतील हे कुणीही आत्ता सांगू शकत नाही. पण तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो सातत्याने चालू ठेवा. कारण आता याची जी तारीख आहे ही कुणीही सध्या सांगू शकत नाही. कारण कोरोना जोपर्यंत निवळत नाही, त्यानंतर या तारखा ज्या आहेत त्या घोषित केल्या जातील. तुम्हाला किमान 1 ते 2 महिने फॉर्म भरण्याकरिता 1 महिना मुदत दिली जाईल आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर परीक्षा जी आहे ती घेतली जाईल. असे 2 महिने तुम्हाला हे किमान जे आहे ते मिळणार आहे. त्याच्यामुळं अजून तारखा जरी घोषित होत नाहीये, त्याच्यामुळे आत्ता जर आपण बघितलं एप्रिल महिना आहे. मे महिन्यामध्ये रेग्युलर परीक्षा होणं गरजेचं होतं. परंतु अजून कोरोनाची परिस्थिती निवळत नाहीये. कोरोनाची परिस्थिती जर निवळली, तर निश्चित मे महिन्यामध्ये फॉर्म जे आहे ते सुटू शकतील किंवा जून महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म सुटू शकतील आणि त्यानंतर 1 महिना फॉर्म भरायला लागतील आणि त्यानंतर जून-जुलैमध्ये या परीक्षा किंवा जुलै-ऑगस्टमध्ये या परीक्षा होऊ शकतात. परंतु ही सर्व परिस्थिती जी आहे ती कोरोना निवळण्यावरती आहे. कोरोना केव्हा कमी होईल त्यावरती ही सर्व परिस्थिती असणार आहे. कारण अशा विपरीत परिस्थितीमध्ये कुणीही जीवितहानी होईल असं कुठलंही पाऊल जे आहे, कुठल्याही पद्धतीचे रिस्क कुणीही उचलणार नाहीये. त्यामुळे तुम्ही अभ्यास तुमचा चालू ठेवा. तुमच्याकडे अजून 2-3 महिने तरी अभ्यासासाठी वेळ आहे. या गोष्टीला तुम्ही पॉझिटिव्हली घ्या.
तुम्हाला अभ्यास करण्याकरिता संधी मिळत आहे. कारण याआधी असं होत होतं का बोर्डाची परीक्षा राहायची आणि त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना एम-एस-टी सी-ई-टी परीक्षा द्यावी लागत होती. मध्ये अभ्यासाला वेळ भेटत नव्हता. परंतु आता तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टी बोर्डाची परीक्षेचा अभ्यास करताच कारण बोर्डाची परीक्षा देखील कधी होणार आहे याविषयी देखील अजून सूचना नाही आहे. बोर्डाच्या परीक्षा देखील पुढे ढकललेल्या आहे. आता त्या कधी होतील याचंही वेळापत्रक अजून घोषित करण्यात आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे 12वी बोर्डाची परीक्षा देखील पुढे ढकललेली आहे आणि त्याचंही वेळापत्रक जेव्हा कोरोनाची परिस्थिती निवळताना दिसेल त्यावेळेस शिक्षण विभाग जाहीर करेल आणि त्यावेळेस आपण अधिकृतरित्या ही माहिती त्यावेळेस बघणार आहोत. म्हणजे बोर्डाचं वेळापत्रक आल्यानंतर तेही वेळापत्रक आपण बघणार आहोत आणि एम-एस-टी सी-ई-टीचं नोटिफिकेशन आल्यानंतर तेही नोटिफिकेशन आपण अधिकृतरित्या जी माहिती येईल ती माहिती आपण या यूट्यूब चॅनलवरती आपण बघणार आहोत आणि त्यामुळं तोपर्यंत तुम्ही अभ्यास जो आहे तो तुमचा चालूच ठेवायचा. त्यानंतर डिलीटेड पोर्शन हा एम-एस-टी सी-ई-टी करता असणार आहे का नाही आहे याविषयी देखील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था होती. तर त्याकरिता देखील आज आपण या यूट्यूबच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता लाईव्ह आलेलो आहोत. तर त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर एम-एस-टी सी-ई-टी ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या मार्फतच ही चालत असते. कारण एम-एस-टी सी-ई-टीला महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस असतो आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे ते राज्य सरकारच्या ज्या अखत्यारीतमध्ये येत आहे आणि त्यामुळं जो बोर्डाचा सिलेबस हा कमी केलेला आहे 25% डिलीटेड सिलेबस कमी केलेला आहे. तो डिलीटेड सिलेबस एम-एस-टी सी-ई-टी करिता नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही तीही काळजी करू नका. जो 12वी बोर्डाचा जो डिलीटेड सिलेबस आहे 11वी-12वीचा जो डिलीटेड सिलेबस करण्यात आलेला आहे तो सिलेबस तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टी करता नाही आहे. कारण तो तिकडे डिलीट केलेला आहे. तो 25% डिलीटेड सिलेबस तुम्हाला इकडे एम-एस-टी सी-ई-टी करता नाही आहे. त्याच्यामुळे त्याचीही तुम्ही काळजी करू नका. जो डिलीटेड सिलेबस आहे तो वगळून इतर जो काही सिलेबस आहे त्याचे तुम्ही अत्यंत शांतपणे मन लावून व्यवस्थित मॅनेजमेंट करून टाईम मॅनेजमेंट करा आणि त्याचा अभ्यास करा. आता आणखी एक जो प्रश्न विद्यार्थ्यांकडून कॉमन विचारला गेलेला होता का एम-एस-टी सी-ई-टी आणि बोर्ड परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने करावा? तर आता सर्वात महत्त्वाचा एकदम कॉमन भाग आहे याच्यामध्ये की एम-एस-टी सी-ई-टी आणि बोर्ड परीक्षा यांचं सर्वांचा जो मेन बेस आहे ते आहे टेक्स्टबुक. तुमचं 11वी-12वीचं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यामधूनच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्याच्यामधूनच तुम्हाला जे एम-एस-टी सी-ई-टी करिता प्रश्न विचारले जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेक्स्टबुकवरती जास्त भर द्या. टेक्स्टबुक परफेक्ट करा. त्यातले सर्व एक्झरसाइज परफेक्ट करा. एम-सी-क्यू परफेक्ट करा आणि प्रॅक्टिस करता वेगवेगळ्या पब्लिकेशन तुम्हाला जे आवडत असेल त्या पब्लिकेशन की ज्या पब्लिकेशनमध्ये चॅप्टर वाईज, पॉईंट वाईज सोल्युशन दिलेलं असेल. नुसतं उत्तर नको आहे, A-B-C-D असं उत्तर नको आहे. तुम्हाला त्याचं सोल्युशन दिलेलं असेल असे पुस्तकं तुम्ही शक्यतो घ्या आणि त्यामार्फत तुम्ही प्रॅक्टिस करा. ते एम-सी-क्यू जे आहे ते प्रॅक्टिस करा आणि इकडं टेक्स्टबुक मार्फत फक्त सर्व अभ्यास तुम्हाला हा टेक्स्टबुकमधून करायचा आहे आणि प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस सर्व तुम्हाला या प्रायव्हेट जे काही तुम्ही बुक घेणार आहात त्याच्यामधून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. असे जास्तीत जास्त तुम्ही 3 वर्षाचा क्वेश्चन पेपर घ्या. जुन्या 1-2 वर्षाचे जरी क्वेश्चन पेपर तुम्ही जर घेतल्या, जेणेकरून कोणत्या पॉईंटवरती क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात याचा फक्त तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटवरती जास्त करून तुम्हाला भर द्यायचा आहे. आता जरी सिलेबस तुमचा नवीन असला परंतु पॉईंट जे आहे कारण चॅप्टर जवळपास मागचे जुने जे चॅप्टर होते त्याच समान फक्त चॅप्टरमध्ये थोडंसं नाव वगैरे बदललेलं आहे. परंतु पॉईंट जे आहे ते पॉईंट तुम्हाला फक्त ओळखून काढायचे आहे. का जुने 3 वर्षाचे जरी तुम्ही एम-एस-टी सी-ई-टीचा क्वेश्चन पेपर घ्या. मग त्यामध्ये फर्स्ट सेक्शन उदाहरणार्थ आपण केमिस्ट्रीचं जर बघितलं असेल तर केमिस्ट्रीचं मग सॉलिड स्टेट असेल तर सॉलिड स्टेटमध्ये कोणत्या पॉईंटवरती क्वेश्चन विचारले गेलेले आहे. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड सेकंड पार्ट जो आहे त्याच्यामध्ये कोणत्या पार्टवरती क्वेश्चन विचारले गेलेले आहे. असा अंदाज तुम्हाला 70 ते 80% अंदाज जो आहे तो कोणत्या पॉईंटवरती क्वेश्चन विचारले जातात याचा अंदाज येणार आहे आणि त्यावरून तुम्हाला हे प्रिडिक्शन करता येईल का कोणत्या पॉईंटवरती आपण भर देणं जास्त गरजेचं आहे. कोणते चॅप्टर परफेक्ट करणं पहिलं तुम्ही सोपे पॉईंट करा, सोपे चॅप्टर करा, मीडियम लेवलचे चॅप्टर करा, लगेच हार्ड लेवलला जाऊ नका. सुरुवातीला फक्त या 2 लेवल जरी तुम्ही केल्या तरी चांगला स्कोर जो आहे तुमचा 100-150च्या वरती स्कोर जो आहे तो होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला एकदम टॉप जर करायचा असेल तर हार्ड लेवलला तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर तुमचा 170-180च्या वरती स्कोर तुम्ही हार्ड लेवलला जर गेलात तर ती जर परफेक्ट केली तर हार्डमध्ये तुम्ही 170च्या वरती देखील तुमचा स्कोर जो आहे तो जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने सर्व तयारी तुम्हाला करायची आहे. आता या
आता तुमचे जे काही सर्व प्रश्न होते त्याच्याविषयी माहिती देण्याकरिता आज आपण फक्त आलेलो होतो. अशीच अधिकृत माहिती आल्यानंतर किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा संभ्रम अवस्था विद्यार्थी प्रश्न विचारतात, ती संभ्रम अवस्था घालवण्याकरिता फक्त आपण या पद्धतीची थोडक्यात माहिती जी आहे ती देत राहणार आहोत.